छत्रपती संभाजीनगरमधनं एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। पेट्रोल पंपावरती आता खत दुकानदारांसारखी लिंकिंग सुरू झाल्याचा आरोप होतोय। 500 रुपयांपेक्षा कमी इंधन मिळणार नाही आणि 2000च्या डिझेलवर 500 रुपयांचा ऑइल डबा घ्यावाच लागेल अशी मनमानी सुरू असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय। मात्र या व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओतनं मोठा दावा करण्यात आलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, नेमकी कुठली ही घटना आहे आणि खरंच अशा स्वरूपामध्ये या संदर्भातली अधिक माहिती आपण घेणार आहोतच। मात्र सध्या आपण बघतोय अशा पद्धतीनं जो दावा केला जातोय त्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे। एकीकडे मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये डिझेलची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे आणि हीच टंचाई लक्षात घेता आणि नड सर्वसामान्य नागरिकांची लक्षात घेता अडवणूक होतीये का, हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। सध्या पेट्रोल पंपावरती खत दुकानदारांसारखीच लिंकिंग सुरू झाल्याचा आरोप केला जातोय आणि 500 रुपयांपेक्षा कमी इंधन मिळणार नाही आणि 2000च्या डिझेलवर 500 रुपयांचा ऑइल डबा घ्यावा लागेल असा आरोप केला जातोय। मात्र या व्हिडिओची एनडीटीव्ही मराठी पुष्टी करत नाही। मात्र सध्या अनेक जण नडलेले आहेत। डिझेलचा तुटवडा अनेक ठिकाणी जाणवतो आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपात ही अडवणूक होते का, हा मात्र सवाल उपस्थित होतोय। आणि खरंच जर अशी अडवणूक होत असेल तर यावरती नेमकं सरकार काय करणार, हा सुद्धा सवाल आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, खरंच अशा पद्धतीची अडवणूक होतीये का, कुठला नेमका प्रकार? नक्कीच हा वैजापूर तालुक्यातील हा व्हिडिओ आहे आणि अत्यंत धक्कादायक सगळा प्रकार आहे। एकीकडे इंधन टंचाई आपल्याला दिसत आहे, मात्र दुसरीकडे पेट्रोल चालक याचा फायदा घेत आहेत का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। आपण बघतो की त्या व्हिडिओमध्ये एक दुचाकी स्वार पेट्रोल टाकायला आला आणि तो 200 रुपयाचं पेट्रोल टाका म्हणताय, तर तेथील महिला जे कर्मचारी आहेत ते सांगतायत की 500 रुपयाचं पेट्रोल मिळेल, 200चं मिळणार नाही, याची गाडी इथून काढा असं म्हणत त्या गाडी चालकाला तिथून काढतात। तर दुसरीकडे एक कॅन घेऊन आलेला शेतकरी आहे ज्याला 2000 रुपयाचं डिझेल लागतंय, तर त्याला 500 रुपयाचे जवळपास जो ऑइलचा डब्बा आहे ते घेणं बंधनकारक असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे एकंदरीत आतापर्यंत आपण खतांची लिंकिंग बघायचो की खताच्या एका बॅगवर औषधं घ्यावं लागायची, नंतर ती बॅग मिळत नव्हती। आता पेट्रोलसाठी अशा पद्धतीने पेट्रोल पंप चालक लिंकिंग करत असेल तर हे अत्यंत धक्कादायक आहे। या सगळ्या प्रकरणात आता पुरवठा विभाग काय कारवाई करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय आणि शेतकरी असतील किंवा वाहनधारक असतील ते संताप व्यक्त करताना पाहिले। नक्कीच, सुरता धन्यवाद मोहसिन या संपूर्ण माहितीसाठी।